मराठा आरक्षणासाठी आर या पारची लढाई लढणाऱ्या मनोज जरांगेंनी आता निवडणुकीच्या तोंडावरती एक मोठा दावा केलाय। आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच मराठ्यांना आरक्षण मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी 17 ते 25 सप्टेंबर असं 9 दिवसांचं उपोषण केलं आणि उपोषण मागे घेतानाच त्यांनी फडणवीसांना निवडणुकीच्या मैदानामध्ये घेण्याचे संकेत दिले। आणि आता मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय फडणवीस आचारसंहिता लावणार नाहीत असं विधान करून नव्या चर्चेलाही तोंड फोडलंय। की निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठ्यांच्या विषयाच्या अंमलबजावणी फडणवीस साहेब करा। तुम्ही जर नाही केलं तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक असणार आहे। आपण जेवढे काय गणित जोडले मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिंकायचे जे तुम्ही गणित केले ते सगळेची सगळे फेल केले। तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये तुम्हाला आलेला हा सगळ्यात मोठा पश्चाताप असणार। याला महापश्चाताप म्हणलं तरी चालेल आपण। त्यामुळे फडणवीस साहेब यावेळेस मागचा आधार घेऊन पुढं आचारसंहिता लागू देणार नाहीत। आणि मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबरला मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकही पार पडली। सरकारने यावेळेला न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला। या अहवालामध्ये मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया कशी सुलभ करता येईल याबद्दल सूचना दिल्या गेल्या। मराठ्यांना कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचंही यावेळी सांगितलं गेलं। पण निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न करणं ही फडणवीसांची सर्वात मोठी चूक असेल असं जरांगे म्हणतात आणि याबद्दल भाजप नेत्यांनी काहीशी अशी भूमिका घेतली आहे। देवेंद्र फडणवीस एवढ्या उंचीचे नेते आहेत हे अखंड महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला माहिती आहे। जरांगे पाटील शरद पवारांची, जरांगे पाटील उद्धव ठाकरेची, जरांगे पाटील काँग्रेसची सुपारी घेऊन काम करतायत हे देखील आता महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेलं आहे। या वेळेला उपोषणाला बसले तेव्हा किती गर्दी होती, किती लोक आली, काय झालं हे सर्व जनतेने पाहिलं। तर लोकसभेच्या वेळेला मराठवाड्यात एमएमडी फॅक्टर प्रॉमिनंट होता। लोकसभेमध्ये मराठा, मुस्लिम आणि दलितांची मतं महाविकास आघाडीच्या बाजूने वळल्याचं चित्र दिसलं। मराठवाड्यातला ओबीसी भाजपच्या बाजूने असल्याची चर्चा आहे। आता जर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार उभे केले तर एमएमडी फॅक्टरमधली मराठ्यांची मतं विभागली जाण्याचा अंदाज आहे। या स्थितीत महाविकास आघाडीकडे मुस्लिम आणि दलित मतांचा ॲडव्हान्टेज शिल्लक राहतो तर भाजपकडे ओबीसी मतांचा। त्यामुळे आता विधानसभेला मनोज जरांगेंनी जर आपले उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा कुणाला होईल आणि फटका कुणाला बसेल याची जोरदार चर्चा रंगली आहे। या विधानसभेमध्ये जर त्यांनी उमेदवार उभे केले तर ज्यांना आजवर जरांगे पाटलांच्या मागे असलेली तरुण पिढी, तो समाज हा आपलाच मतदार आहे असं हक्काचा मतदार आहे असं वाटत होतं, त्यांनाही या निवडणुकीत फटका बसू शकतो। कारण हा जो मतदार आहे, हा जो युवा वर्ग आहे जरांगे पाटील यांच्या मागचा, तो युवा वर्ग हा विशिष्ट मागण्यांवर अजूनही ठाम आहे। तो राजकीयदृष्ट्या प्रभावाखाली येत नाही कोणाच्या। तो आपसूक त्याचा तोटा महायुतीला होत असेल म्हणून महाविकास आघाडीला तो सतत फायदेशीर ठरेल असंही नाही। जर त्यांनी उमेदवार उभे केले तर परंपरेने आजवर ज्यांनी मतदानावर, या समाजाच्या मतदानावर आजपर्यंत आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली त्यांना सुद्धा याचा फटका बसू शकतो। तर लोकसभेत मराठवाड्यामधल्या 4 मतदारसंघात भाजप पराभूत झाली। यामध्ये लातूरमधनं सुधाकर शृंगारे, बीडमधनं पंकजा मुंडे, जालनामधनं रावसाहेब दानवे, नांदेडमधनं प्रतापराव चिखलीकर यांचा समावेश होता। तर महायुतीला मिळून मराठवाड्यामध्ये केवळ संदीपान भुमरेंची छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकता आली। मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण 48 जागा आहेत। लोकसभेच्या निकालांच्या आधारे सध्या विधानसभा मतदारसंघांची आघाडी ही काहीशी अशी आहे। लोकसभेनुसार मराठवाड्याचं चित्र कसं आहे तर मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण 48 जागा आहेत। महाविकास आघाडी लोकसभेच्या निकालानुसार 34 जागांवरती आघाडीवर आहे। महायुती 12 जागांवर तर MIM 2 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। सध्या मराठवाड्यामधल्या 8 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघातले खासदार मराठा समाजाचे। लोकसभेला मराठा मतांची एक गठ्ठा मतपेटी निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। लोकसभेत ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा असा थेट संदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला होता। त्यामुळे मराठवाड्यातली बदललेली जातीय आणि राजकीय समीकरणं विचारात घेता विधानसभेत जरांगेंनी उमेदवार दिले तर त्याचा फटका युतीला बसेल की आघाडीला हे पाहावं लागेल।